हाय हॅलो नमस्कार, मी आरती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे AR क्रिएशन आणि ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फॅशन, कटिंग आणि स्टिचिंगबद्दल. सो चला तर मग लगेचच व्हिडिओला स्टार्ट करूया. आज मी तुमच्यासाठी कटोरी ब्लाउज स्टिचिंग घेऊन आलेले आहे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले जो फॅब्रिक आहे, मेन फॅब्रिक आणि अस्तरच्या फॅब्रिकची आपण कटिंग केलेली आहे. जर याचा व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ कळेल आणि दिसेल. यानंतर तुम्ही बघू शकता कटिंगची जी आपण कटिंग जी कटोरीची केलेली आहे, हे अस्तरचे आपल्याला अशा पद्धतीने भाग ठेवून घ्यायचे आहे समोरासमोर. जर तुम्ही एकच दिशेमध्ये कटोरी ठेवाल तर तुमचं ब्लाऊज बिघडू शकतं, म्हणजे एकच साईडचे दोघी पोर्शन बनू शकतात. तर आपल्याला समोरासमोर व्यवस्थित अशी कटोरी ठेवून घ्यायची आहे. यानंतर मी यावर मेन फॅब्रिकसुद्धा ठेवून घेतलेला आहे आणि मी याला चिपकून घेणार आहे. यानंतर मी साईडचा जो भाग आहे यालासुद्धा अमोरासमोर ठेवणार आहे. प्रत्येक वेळेस कटोरी ब्लाऊजला आपल्याला अमोरासमोर ठेवूनच त्यावर कापड चिपकावं लागतो, कारण एकच साईडचे पोर्शन बऱ्याच वेळेस बनून जातात. तर अशा पद्धतीने तुम्ही आधी समोरासमोर ठेवा, त्यानंतरच कापड तुम्ही चिपकून घ्या. तर इथे मी आता कापड चिपकून घेतलेलं आहे, मेन कापडासोबत अस्तरला चिपकून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राची जी काही कटिंग आहे ती सुद्धा मी इथे करून घेतलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक आहे तो मी इथे कटिंग करून घेते. एक्स्ट्रा फॅब्रिक इथे मी कट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता की मी दोघी साईडचे पोर्शन बनवून घेतले आहेत व्यवस्थित. आता आपण इथे कटोरीला डाट्स मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीमध्ये आपल्याला कटोरीला डाट्स मारून घ्यायचे आहेत. याच पद्धतीमध्ये डाट्स मारा, म्हणजे आपली कटोरीची फिनिशिंग व्यवस्थित येईल. तर तुम्ही बघू शकता मी इथे कटोरीला डाट मारून घेतलेला आहे. याच पद्धतीत मी दुसरीसुद्धा कटोरी रेडी करून घेते. तर बघू शकता मी दोघी डाट्स रेडी केले आहेत. यानंतर आपल्याला साईड पोर्शन जॉईंट करायचा आहे. साईडच्या भागाला आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करायचा आहे. याच पद्धतीमध्ये कटोरी ब्लाऊज जर शिवाल तर खूप व्यवस्थित असा ब्लाऊज होणार आहे. तर इथे मी साईडचा पोर्शन जॉईंट करून घेतला आहे. अशाच पद्धतीत दुसरासुद्धा रेडी केलेला आहे. यानंतर आता आपल्याला योकपट्टी जॉईंट करून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी योकपट्टी आता जॉईंट करते. तर जो हा वरचा राऊंडवाला जो पोर्शन आहे तो आपल्या कटोरीच्या साईडला शिवल्या जातो. तर इथे तुम्ही बघू शकता या राऊंडवाल्या पोर्शनला आपल्याला कटोरीच्या साईडने ठेवायचं आहे. सगळ्यात आधी आपण खाली योकपट्टीचा राऊंड भाग ठेवून घेऊ. त्यानंतर कटोरी आपली जी राऊंड भागाचा आहे त्या साईडने ठेवून घेऊ आणि मेन जो फॅब्रिक आहे त्याची सरळ बाजू आपल्याला आतल्या साईडला ठेवायची आहे आणि राऊंडवाला जो पोर्शन आहे तो कटोरीच्या साईडला ठेवायचा आहे. तर मी इथे आता सरळ अशी शिलाई मारून घेणार आहे पूर्ण योकपट्टीला. इथे मी पूर्ण योकपट्टीला शिलाई मारून घेतली आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्याला हा जो फॅब्रिक आहे योकपट्टीचा
एक साईड आपल्याला बाहेरच्या साईडला काढून व्यवस्थित अशी नखाने व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला हे वरचा जो कटोरीचा भाग आहे पूर्ण राऊंड करत आतल्या बाजूला आणायचा आहे आणि इथे आपल्याला शिलाई मारायची आहे। अंडरग्राऊंड आपली शिलाई असल्यामुळे आपण या पद्धतीने शिलाई मारून घेतोय। तर इथे मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतल्यानंतर आता आपण आतला जो भाग आहे तो सरळ करून घेऊ, बाहेरच्या साईडला काढून घ्यायचा आहे। तर मी इथे आता बाहेरच्या साईडला पूर्ण काढून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली योगपट्टीची फिनिशिंग किती व्यवस्थित आहे आणि ब्लाउजाची सुद्धा किती व्यवस्थित फिनिशिंग आहे। याच पद्धतीत मी दोघी सुद्धा साईड रेडी करून घेतलेल्या आहेत। आता दोघी साईड रेडी करून घेतल्यानंतर मी इथे स्लीव्स सुद्धा आधीच रेडी करून घेतलेले आहेत। आता मी इथे फ्रंट साईडला पाइपिंग लावून घेणार आहे आणि मी डोरी पाइपिंगचा यूज करणार आहे। तुम्ही इथे बघू शकता डोरी पाइपिंगचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल, तुम्हाला जर येत नसेल तर मी नक्की तुमच्यासाठी डोरी पाइपिंगचा व्हिडिओ घेऊन येईल। इथे मी डोरी पाइपिंग लावून घेतलेली आहे पूर्ण नेकला। यानंतर आता आपल्याला नॉचेस मारून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता फिनिशिंग मध्ये। तर तुम्ही इथे बघू शकता की आपल्या नेकची फिनिशिंग आणि पाइपिंगची फिनिशिंग किती छान अशी आलेली आहे। याच पद्धतीत मी दुसऱ्या साईडला सुद्धा रेडी करून घेणार आहे। बॅक साईडने सुद्धा तुम्ही आपल्या नेकची फिनिशिंग बघू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता कटोरी ब्लाउजाचा नेक किती छान व्यवस्थित आलेला आहे। फ्रंट साईड आपली कंप्लीट आहे। इथे फ्रंट साईड आपली कंप्लीट झालेली आहे। आता आपल्याला इथे स्लीव्स सुद्धा मी इथे रेडी करून घेतलेले आहेत आणि हा मी बॅक आधीच रेडी करून घेतलेला आहे। याचा जर तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल आणि अशीच डिझाइन जर तुम्हाला बनवायची असेल तर माझ्या चॅनलवर व्हिडिओ अपलोडेड आहे, तुम्ही जाऊन बघू शकता। त्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर इथे मी आता शोल्डर जॉईंट करून घेतले। शोल्डर इथे जॉईंट करून घेतल्यानंतर मी कॉर्नर्स सुद्धा कट केलेले आहेत थोडेसे, जेणेकरून ते बाहेरच्या साईडला येतील नाही। शोल्डर जॉईंट करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली फिनिशिंग ब्लाउजाची किती छान अशी येते। यानंतर इथे स्लीव्स ज्या मी रेडी करून घेतलेल्या होत्या त्या आता मी इथे अटॅच करणार आहेत। त्याआधी मी फ्रंट आर्म होल आधीच कटिंग करून घेतला होता, तर फ्रंट आर्म होल फ्रंट साईडलाच येऊ द्या, अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे। तर इथे पूर्ण स्लीव्स जॉईंट करून घ्यायची आहे। इथे मी पूर्ण स्लीव्स जॉईंट करून घेते आता। याच पद्धतीत दुसऱ्या साईडची सुद्धा स्लीव्स रेडी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मी दोघी साईडच्या स्लीव्स आता लावून घेतलेल्या आहेत। दोघी साईडच्या स्लीव्स मी रेडी करून घेतलेल्या आहेत। यानंतर आपल्याला जी सरळ बाजू आहे त्या साईडला आपल्याला फिटिंगच्या साईडला शिलाई मारून घ्यायची आहे। अगदी कॉर्नरवरून शिलाई मारा। इथे आपली अंडरग्राऊंड फिटिंग येणार आहे, यासाठी आपण फिनिशिंगसाठी अशी शिलाई मारून घेतोय।
जेणेकरून आपल्याला इंटरलॉकची गरज पडणार नाही। तर अशा पद्धतीत मी इथे शिलाई मारून घेतल्यानंतर दुसऱ्या साईडला सुद्धा मी याच पद्धतीत शिलाई मारून घेणार आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे शिलाई मारून घेतल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता मी आतल्या साईडला एक शिलाई मारून घेते आता। ही शिलाई सुद्धा आपल्याला कॉर्नर वरूनच मारायची आहे। दोघी साईडला मी त्याच पद्धतीने शिलाई मारून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता आतून आपल्या ब्लाउजाची किती फिनिशिंग व्यवस्थित दिसते। इथे आपली ती शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण हुक आणि आईची पट्टी इथे लावून घेणार आहोत। तर इथे आपल्याला मेजर करून घ्यायचे की आपलं व्यवस्थित आहे की नाही, एकसारखी साईज आलेली आहे की नाही। यानंतर मी इथे एक अस्तरचा आणि मेन फॅब्रिक घेऊन आय पट्टी रेडी करून घेते। ज्या पद्धतीने मी आयपट्टी लावून घेते त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा आयपट्टी लावून घ्या। अशा पद्धतीत मी एकदम फिनिशिंगमध्ये आयपट्टी रेडी करून घेतलेली आहे आणि तुम्ही फिनिशिंग सुद्धा बघू शकता। यानंतर आता आपल्याला या साईडला हुक पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। तर इथे मी साधा एक अस्तरचा फॅब्रिक घेतलेला आहे। अर्धा इंच वरच्या साईडला सोडायचा आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच येईल एवढा असा आपल्याला कापड घ्यायचा आहे। एक्स्ट्रा जो काही फॅब्रिक आहे हा मी कट करून घेते। त्यानंतर आता आपल्याला यावर एक प्रेस स्टिच मारून घ्यायची आहे। प्रेस शिलाई मारून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे 2 फोल्ड मारून घ्यायचे आहे याला। तुम्ही इथे बघू शकता मी ज्या पद्धतीत फोल्ड मारते त्याच पद्धतीत तुम्ही सुद्धा फॉलो करा। इथे मी हुक पट्टी आणि आय पट्टी रेडी करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला इथे फिटिंगची शिलाई मारून घ्यायची आहे ब्लाउजाला। फिटिंगची शिलाई मारणं सुद्धा अगदी सोपी आहे। मी सोपी पद्धतीमध्येच तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्या चेस्टचा चौथा भाग आपल्याला इथे घ्यायचा आहे। तर छातीचा चौथा भाग इथे आपण घेणार आहोत। तर इथे 9 इंच आहे आणि कमरेचा चौथा भाग इथे आपण घेणार आहोत, हा 7 इंच आहे। तर तुम्ही बघू शकता आपली फिटिंगची शिलाई किती व्यवस्थित सरळ आलेली आहे। त्याचनंतर आता आपण स्लीव्ससाठी दंडघेर सुद्धा लावून घेतलेला आहे। दंडघेर इथे आहे 10 इंच, त्याचा अर्धा आपण 5 इंच इथे टाकला आहे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग घेतलेली आहे। दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग झाल्यानंतर आता आपण इथे फिटिंगची शिलाई मारून घेणार आहोत। तुम्ही आपल्या ब्लाउजाची मार्जिन सुद्धा बघू शकता, फिनिशिंग सुद्धा बघू शकता आणि फिटिंगची जी शिलाई आपली एकदम सरळ आलेली आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता की आपलं ब्लाउज किती फिनिशिंगमध्ये रेडी झालेला आहे। अशाच पद्धतीचे जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील आणि असंच तुम्हाला जर शिकायचं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी अशाच पद्धतीचे आणि व्यवस्थित असे समजून सांगणारे व्हिडिओज घेऊन येईल। तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका।
तर इथे मी दोघी साईडला सुद्धा फिनिशिंगची शिलाई मारून घेतलेली आहे फिटिंगची। तर दोघी साईड इथे आता माझी रेडी झालेली आहे आणि तुम्ही आपल्या ब्लाउजाचा आता फायनल लुक बघू शकता किती व्यवस्थित असा आला आहे। बघू शकता तुम्ही कटोरी ब्लाउज किती छान दिसतंय। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओत।